तर पुण्याच्या एकतानगरमध्ये एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे आणि यावेळेस एनडीआरएफने एका आजीचा रेस्क्यू केलेला आहे। हाताने उचलून घेत या आजींना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय। अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिक जे त्यांना या पुराचा मोठा फटका बसलेला होता आणि त्यानंतर एनडीआरएफची टीम इथं दाखल झालेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना अशा पद्धतीने रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय। खडकवासल्यामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि एकतानगरमध्ये जे नागरिक अडकलेले होते त्यांना आता एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू केलेला आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत एकतानगरमधून। अक्षय, काय सध्याची स्थिती? अनेक ज्येष्ठ नागरिकांना इथून आता एनडीआरएफची टीम रेस्क्यू करत असल्याचं कळतंय। निश्चितपणे एकतानगरमध्ये सध्या जरी पावसाचा ओघ जो आहे तो जरी कमी झालेला असला तरी सुद्धा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो संध्याकाळी 6 वाजता क्युसेक्सने होणार होता आणि त्याच पार्श्वभूमीवर असेल, अग्निशमन दल असेल या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। स्थानिकांची मदत देखील या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासन जे आहे ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। जे नागरिक आहेत ते देखील सुरक्षित स्थळी जाताना आपल्याला चित्र जे आहे ते या एकतानगरमधून पाहायला मिळते। मुसळधार पावसामुळे आपल्याला काल माहिती आहे की काल रात्रीपासूनच या ठिकाणी पाण्याचा आहे तो पाण्याने व्यापून गेला होता। आता या ठिकाणच्या ज्या गाड्या आहेत, दुचाकी असतील, 4 चाकी असतील, त्यांना देखील आता बाहेर काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। बघ्यांची गर्दी जी आहे ती मात्र काहीशी हटत नाहीये। त्यामुळेच पोलीस प्रशासनाने वारंवार त्यांना एकच आव्हान त्यांच्याकडनं करण्यात येते की या भागातनं पाठीमागे व्हा, कारण पाणी जे आहे ते देखील आता इथे अक्षय आणि या परिस्थितीवर आपलं देखील लक्ष आहे। तुम्ही देखील या ठिकाणी आहात। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।